ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामस्थ, सोधी सर मला इथे दिसतात. आम्हाला नियमित मार्गदर्शन करणारे सीईचे डायरेक्टर सोधी सर, आमचे जिल्हा परिषदचे पण अधिकारी इथे आहेत, आमचे पीडी साहेब, सीत साहेब, बीडीओ खंडाला साहेब. आता बघा, माझी वसुंधराचा उल्लेख झाला होता. तुमचे खंडालाचे पंचायत समितीला 3रा नंबर आलेला आहे राज्यात. उपस्थित मान्यवर लाट साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवर, चंद्रशेखर आहेत, एजीएसचे सर्व कर्मचारी आहेत. मी आता सर्वप्रथम तो मला खूप अभिमान वाटतंय की आज शिरवल गावामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प उभे राहत आहेत. याच्यासाठी गरजेचं काय होतं? 3 गोष्टी गरजेच्या होता. मैं हिंदी में भी बोलती हूँ, जो हमारे बाहर से जो आए हुए माननीय सदस्य, माननीय गेस्ट है. 3 चीज महत्व का रहता है. एक है हमारा इंडस्ट्री, एक है हमारा एकेडमिया और आम्हाला त्याचा सार कारणवान आहे की हे शिरवळ मधून आम्ही तिकडे पाठवत आहोत. So we feel you're your ambassadors. तो त्यामुळे आम्हाला त्या नेतृत्वाचा आदर आहे. But we are also good employers. पण हे सर्व न विसरताना, हे बोलत असताना आम्हाला आमच्या एम्प्लॉईजचं, आमच्या कर्मचारी आणि कामगार वर्गाचं सुद्धा अभिनंदन करायला आम्ही विसरू शकत नाही. We employ 3,500 people in the area around us. आपण जर विचार केला तर शिरवळ परिसरामध्ये जवळजवळ 3,500 कामगार आणि कर्मचारी वर्ग ह्या आजूबाजूच्या 6 वेगवेगळ्या एसीजी कंपनीमध्ये काम करत आहेत. And some of you here are parts of those families of the men and women who work with us. आणि त्याचंही आम्ही कौतुक करतो की त्या कर्मचारी आणि कामगार वर्गातले काही फॅमिली मेंबर्स इथं उपस्थित आहेत आणि त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो. We have 500 apartments that we have built for people in Shirwal. 500 लोकांसाठीचं, 500 कर्मचारी लोकांसाठीचे आम्ही इथं ऑलरेडी घर बांधलेली आहेत. So that it is easy for them to come to work. त्यामुळे त्यांना हे सोयीस्कर व्हावं की त्यांनी इथं येऊन आनंदाने काम करावं. It is important to remember that for 3.5 सालीमध्ये मला वाटतं एक कायापालट करणारा प्रकल्प आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सुरू होत आहे. या प्रकल्पासाठी ज्यांनी आर्थिकदृष्ट्या बहुमूल्य मदत केलेली आहे आणि जे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, श्रीयुत अजित सिंगजी, अध्यक्ष एसीजी ग्रुप, श्री सुनील झा साहेब, संचालक एसीजी केअर फाउंडेशन, नव्यानं ज्यांची जिल्हा परिषदेवर सदस्यपदी निवड झालेली आहे ते श्री उदयदादा कबुले साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ ग्रामपंचायत मोठ्या आदर्श पद्धतीने काम करते आहे, ज्यांच्या प्रयत्नामुळे हा सर्व प्रकल्प अस्तित्वात आलेला आहे, प्रत्यक्षात येऊन आता कामकाज सुरू होत आहे. ते आमचे मित्र श्री रविराज दुधगावकर साहेब, सौ छाया जाधव मॅडम आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ज्यांचं टेक्निकल मार्गदर्शन या प्रकल्पासाठी मिळालेलं आहे ते प्रभुजोत सोडी साहेब, जगताप साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिरवळकर ग्रामपंचायतमधील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर सुरुवातीला आपण सरपंचासाठी आणि तुमच्या सर्व नागरिकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की सातारामध्ये जवळपास याशने मॅडम सांगतील 1500 ग्रामपंचायत आहेत, परंतु शिरवळ ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत आहे की जी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला सर्व कचरा, मग तो प्लॅस्टिकचा, सोहळ्या निमित्त उपस्थित सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, तसेच प्रमुख पाहुणे अजित सिंग साहेब आणि संपूर्ण टीम, जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन मॅडम आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी, खरं तर 3 वर्षापूर्वी 10 जानेवारी 2023 रोजी आम्ही नवीन सरपंच म्हणून चार्ज घेतला आणि त्यावेळेसच निर्धार केला होता की शिरवळला जे 25 वर्षापर्यंत जो त्रास सहन करायला लागणार आहे इथून पुढे कचऱ्याचा, तो दूर करायचा हा निर्णय आणि हा विचार पहिल्याच दिवशी घेतला आणि त्याच दिवसापासून 10 जानेवारी 2023 पासून, त्याच दिवसापासून यावर काम चालू केले. खरं तर हे मोठं चॅलेंज होतं
कचऱ्याचं निर्मूलन करणं ही खूप मोठं चॅलेंज होतं आणि जसं जसं शिरवळ शहरीकरणाकडे चालले तसं तसं ही समस्या निश्चितपणे ग्रासली असती. त्याला कुठंतरी पायबंद घालावा आणि त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून या गोष्टी केल्या. खरं तर या घनकचरा प्रकल्प मॅडम सोधी सर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले, तांबे अण्णा, छायाताई जाधव, शिवशंकर सर हे सर्व उपस्थित राहिले आणि शिरवळ ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.